नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये गणेश चतुर्थी विशेष गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक करणार आहोत. मोदक घरच्या साहित्यामध्ये झटपट कसे तयार करायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. अगदी चॉकलेटी क्रीमी मोदक करण्याची सर्वात सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 10 रुपयाचे बॉनबॉन बिस्किटचे 2 पॅकेट घेतलेले आहेत. एका पॅकेटमध्ये 6 बिस्किटं येतात. क्रीम बिस्किट असल्यामुळे ते डबल असतात, म्हणजे 12 बिस्किटं एका पॅकेटमध्ये. टोटल 24 बिस्किटं घेतलेली आहेत. मोदक पहिला काढून घ्यायचे. आज मी बॉर्बॉन बिस्किट पासून चॉकलेट मोदक कसे करायचे हे करून दाखवणार आहे. गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक वेगवेगळ्या पद्धतीने कसे करायचे हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. इथे आता मी दोन्ही बिस्किटांच्या पॅकेटमधून बिस्किट्स काढून घेतलेले आहेत. आता यामधून आपल्याला बिस्किट वेगळी आणि क्रीम वेगळी करून घ्यायची आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बिस्किट आणि क्रीम एकत्र सुद्धा घालू शकता. पण यामधली क्रीम वेगळी काढायचं कारण काय हे मी तुम्हाला पुढे सांगेन. अशा पद्धतीमध्ये दुसऱ्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये क्रीम काढून घ्यायची. इथे मी सर्व बिस्किटची क्रीम काढून घेतलेली आहे आणि फक्त बिस्किट राहिलेले आहेत. चॉकलेट बिस्किट असल्यामुळे ते गोड असतात, त्यामध्ये साखर असतेच, त्यामुळे वेगळीची साखर घालायची आवश्यकता लागत नाही. जी क्रीम आपण प्लेटमध्ये काढून ठेवली होती ती चमच्याच्या सहाय्याने ब्लेंड करून घ्यायची आहे. क्रीम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही ते बघू शकता, चमच्याला किंवा प्लेटला अजिबात चिकटत नाही आहे आणि चमच्याच्या सहाय्याने ती अशी थोडी मिक्स करून घेतल्यामुळे त्याला छान शाईन देखील आलेली आहे. आता ही क्रीम एका बाजूला ठेवायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये बिस्किटचे तुकडे घालून घ्यायचे. बिस्किट घालताना त्याचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे. अख्खी बिस्किटं घालायची नाही. मिक्सरमध्ये बिस्किट घातल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट घालायचे. डेसिकेटेड कोकोनट असंच घालायचं नाही, तर ते 1 ते 2 मिनिटभर परतून घ्यायचे, जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल. डेसिकेटेड कोकोनट घातले की कळणार सुद्धा नाही कोणाला की हे बिस्किट पासून मोदक केलेले आहेत. मिक्सरला फिरवून घेतलेलं हे सारण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. इथे तुम्ही बघू शकता त्याचा एक गोळा असा तयार होतोय. जी क्रीम आहे ती मी यामध्ये मिक्स केली नाही. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही क्रीम सुद्धा या पावडर मध्ये मिक्स करून घेऊ शकता. मोदकाला व्यवस्थित बाइंडिंग यावी यासाठी यामध्ये फक्त 1 चमचा दूध घालायचंय. जास्त दूध घालायचं नाही. 1 चमचा दूध हे प्रमाण अगदी योग्य आहे. दूध घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट याला बाइंडिंग येते. मोदक करण्यासाठी हे मिश्रण तयार आहे. आता मोदक करण्यासाठी मोदकाचा साचा घेतलाय, त्याला आतमधून तूप लावून घेतलंय. त्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचे आणि मध्ये थोडीशी जागा करून घ्यायची. बोटाच्या साहाय्याने आतमध्ये जागा करायची आणि त्यामध्ये जी क्रीम आपण तयार करून ठेवली आहे ती घालून घ्यायची. अशा पद्धतीत क्रीम घातली की मोदक खाताना अगदी क्रीमी लागतो आणि त्याची चव आणखी वाढते. क्रीमची स्टफिंग भरली की पुन्हा वरतून बिस्किटचं सारण घालून मोदक बंद करून घ्यायचा. या पद्धतीत मोदक केला की मोदक देखील साच्यामधून अगदी सहज निघून येतो. तुम्ही ते बघू शकता, अजिबात मोदक साच्याला चिकटलेला नाही आहे. सहज मोदक निघून आलेला आहे. इथे मी चॉकलेट क्रीमची स्टफिंग घातलेली आहे. तुम्ही याऐवजी स्टफिंग नाही घातली तरी चालेल किंवा डेसिकेटेड कोकोनट 1 ते 2 मिनिटभर परतून घ्यायचं आणि ते स्टफिंग मधून घालायचं. अशा पद्धतीत केल्यामुळे सुद्धा मल्टी कलर मोदक तयार होतो. मोदक तोडल्यावर दिसायला सुद्धा छान दिसतो आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतो. आणखी एक मोदक मी तुम्हाला करून दाखवलाय. यामध्ये सुद्धा मी क्रीमची स्टफिंग भरून घेते. तुम्ही क्रीमच्या स्टफिंगच्या ऐवजी ड्रायफ्रूट सुद्धा भरू शकता. पुन्हा खालतून मोदक बंद करून घ्यायचाय आणि साच्यामधून मोदक बाहेर काढून घ्यायचाय. अगदी सहज मोदक तयार होतात. या गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक वेगवेगळ्या पद्धतीने नक्की करा. कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे ते देखील क्लिक करा. एक तुम्हाला मोदक मी तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता मोदक दिसायला सुद्धा किती सुंदर सुरेख दिसत आहे. तोडून दाखवला, आतमध्ये जी क्रीम भरलेली आहे त्यामुळे मोदक खाताना चविष्ट लागतो. झटपट चवीला अप्रतिम लागणारे कमीत कमी साहित्यात मोदक तयार झालेले आहेत.
हे मोदक तुम्ही घरी नक्की ट्राय करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.